नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक गणेश तरटे. लॅबटेक इनोव्हेशनतर्फे आयोजित इंजिनिअरिंग ॲडमिशन 2025-26 या चर्चासत्रात आपले सहर्ष स्वागत करतो. आपल्याबरोबर मार्गदर्शन करण्यासाठी आपले सर्वांचे लाडके प्राध्यापक डॉक्टर रामदास बिरादार सर नेहमीच आपल्याबरोबर असतात आणि ह्या सत्रातही सर आपल्याबरोबर आहेत. तर सर, मी आपले मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद सर. शेवटची संधी असं म्हणूया कारण आपण डिटेल राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 असं सगळं ऑप्शन फॉर्म आणि त्याबद्दल घ्यायच्या काळजी याबद्दल आपण मार्गदर्शन केलंच आहे, नो डाऊट. पण आता ऑप्शन फॉर्म 4 भरायची वेळ आली आहे आणि त्या ऑप्शन फॉर्म 4मध्ये कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं, तर याबद्दल आपलं मार्गदर्शन मिळालं तर नक्कीच चांगलं वाटेल. आता मी तुम्हाला सांगेन की मी विद्यार्थी किंवा पुन्हा प्राध्यापक म्हणून एवढे वर्ष झालं हे पहिल्यांदा डायरेक्टली ऑफिशियल चौथी फेरी ऑब्झर्व करतो. बरोबर. हां, आता या चौथ्या फेरीचा उद्देश सरकारचा खूप छान आहे की दरवर्षी कितीही काही संधी दिले तर विद्यार्थी पालक चुका करतात आणि त्या चुका कमीत कमी कशा मिनिमाइज करता येतील, शेवटी किती संधी देता येईल. हा, थोडं यावर्षी तुम्ही जर बघितलं तर ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी किंवा ॲडमिशन घेण्यासाठी वेळ कमी दिला आहे, साहजिक. हां, पण फेऱ्या वाढवल्या. हां, तर ह्या फेरीचा निश्चित जर गव्हर्नमेंटनी विद्यार्थ्यांना फायदा होण्यासाठी जर ठरवलेले असेल तर आपली ड्युटी आहे की आपण त्याचा फायदा घ्यायला पाहिजे. आता चौथ्या फेरीचा ऑप्शन फॉर्म भरताना तुम्ही जे काही ऑप्शन देताय ते ऑटो फ्रीज होणार आहेत अलॉट झाल्यानंतर. म्हणजे आता तुम्हाला यानंतर दुसरी काही संधी नाही मिळालं किंवा नाही एवढंच होणार आहे. अगोदर जर मिळालेला असेल तर इथं फक्त एक संधी घेता येणार आहे, नाहीतर ते अगोदरचं ऑप्शन तुमचं कन्फर्म होणार आहे. आणि आतापर्यंत जर अलॉटमेंटच नसेल तर ही एक सुवर्ण संधी आहे तुम्हाला. वेकअप कॉल म्हणूया. हां, वेकअप कॉल आहे. तुम्ही आतापर्यंत जे टाकले तर जे लागले नाहीत हे सोडून अजून एक 5-6 कॉलेजेस बघा तुमच्या मेरिटनुसार, स्पेशली मेरिटनुसार, आणि तिथं जाऊन अजून एखादे दुसरा दिवस बघा आणि ते एक लक्षात तुमच्या आलं की इथं आपला नंबर लागू शकतोय. नाहीतर मी अजून एक तुम्हाला सजेस्ट करेन या प्लॅटफॉर्मवरती आता की काही यावर्षी नवीन कॉलेजेस झालेत. हो, बरोबर. हां, नॉर्मली त्यांचा कट ऑफ वगैरे जर बघितला तर ह्या नवीन कॉलेजेसला प्रत्यक्ष व्हिजिट करा. बरोबर. आणि तिथं जर वाटलं तुम्हाला की इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे, त्यांचे मॅनेजमेंट चांगलं आहे आणि विशेषतः आता नवीन सुरू झाल्यात म्हणजे प्राध्यापक पण अपॉइंट झालेले असतील, ते पण चांगले असतील, तर तो पण विचार करू शकता. प्रत्येक वेळेस आजकाल काय होते गेल्या कित्येक वर्षापासून की ॲडमिशनला येतो विद्यार्थी पहिल्यांदा प्लेसमेंट विचारतो. बरोबर. हां, तर मी आता तरी ते विचारणं बंद करा. प्लेसमेंट हे 3 वर्षानंतरची गोष्ट असते आणि असे प्लेसमेंट विचारणारे विद्यार्थी मी बरेच ऑब्झर्व केलेत की ते पहिल्याच वर्षी फेल होतात. ओके. तर हे चौथ्या राऊंडला की तुम्हाला या कॅप राऊंडचा फायदा घेण्यासाठी किंवा तुम्हाला जर तुम्हाला स्कॉलरशिपची सवलत जर मिळवण्यासाठी, स्कॉलरशिप मिळवण्यासाठी, बरोबर, ही एक गव्हर्नमेंटने दिलेली शेवटची संधी आणि ही अशी जाऊ देऊ नका. बरोबर. हां, वाटल्यास तुम्ही सगळे विचार करा, तुम्ही कॉलेजेस बघा, ऑप्शन टाका आणि त्यानंतर एक 5-10 ऑप्शन असेही द्या की लोवेस्ट मेरिटचे. बरोबर. हां, तुम्ही घ्यायचा विचार नसेल तरी द्या. ओके. ते ॲटलिस्ट अलॉटमेंट तुम्हाला येईल आणि तुम्हाला 2-4 दिवस वेळ असेल आणि त्यामध्ये असं तुम्ही रँडमली टाकलेलं असेल आणि कदाचित ते चांगलं पण असू शकतं. ओके. तर अलॉट करून घ्या. बरोबर. तर सर, म्हणजे यालाच माझा पुढचा कनेक्टेड क्वेश्चन असा होता की समजा मी ऑप्शन फॉर्म एडिट केला वगैरे, आपण याच्यावर सविस्तर चर्चा मागच्या सत्रातही केली आहे, पण तरीही अलॉटमेंट झालीच नाही, तर मग त्याबद्दल तुम्ही थोडं मार्गदर्शन केलं बरं पडेल. हां, जर यालाही म्हणजे यावर्षी गव्हर्नमेंटने दिलंय ना, म्हणजे कॅप थ्रू ज्या डिसाइडेड फीज आहेत त्यासाठीचा हा शेवटचा राऊंड. ओके. हां, आता यानंतर जे काही आहे तर एक गव्हर्नमेंटनं असं डिसिजन घेतलेलं आहे की इन्स्टिट्यूट लेवल जे ह्या वॅकंट जागा आहेत, ओके, हां, किंवा इन्स्टिट्यूट लेवल कोटा आहे, तर या कोट्या थ्रू जे ॲडमिशन देणार आहेत ते मॅनेजमेंट,
तर त्यांना फक्त एक रिस्ट्रिक्शन टाकलेलं आहे की यू कॅन चार्ज मॅक्झिमम 3 टाइम्स युअर फीज. बरोबर. तर आता त्यासाठी काय होईल की आतापर्यंत कसं होतं, एकच पोर्टल, एकाच ठिकाणी ऑप्शन फॉर्म भरत होता किंवा एकच फॉर्म भरत होता आणि तुमची प्रोसेस खूप सोपी होती. तर यापुढे जे काही आहे प्रोसेस, तर ते इन्स्टिट्यूट लेवलचे तुम्हाला ज्या इन्स्टिट्यूटला मॅनेजमेंटमध्ये संधी मिळू शकते. ओके. हां, पण यावर्षी तुमचं मेरिट तर लागणारच आहे, तो विचार करायला पाहिजे. बरोबर. आणि ते संधी मिळताना त्या वेबसाईटवरती जाऊन किंवा त्या कॉलेजमध्ये जाऊन ती फीस किती टाइम्स झाली. ओके. म्हणजे कदाचित काही कॉलेजेसमध्ये 3 टाइम्स असेल, काही कॉलेजेसमध्ये ती 2 टाइम्स असेल, 2.5 असेल, 1.5 असेल, मॅक्झिमम आणि काही कॉलेजेस असं सांगतील रेग्युलर की आम्ही रेग्युलर फीज मध्ये इन्स्टिट्यूट लेवल देईल आणि त्यापुढे जाऊन काही असेही सांगतील की आम्ही त्यामध्ये स्कॉलरशिप देऊ. होऊ शकतं. हो नोच. म्हणजे दॅट लिबर्टी. म्हणजे तुम्हाला लोवेस्ट फ्री करायची का ते मॅनेजमेंटकडे ऑप्शन आहे. बरोबर. हां, मॅक्झिमम दे कॅन नॉट चार्ज मोर दॅन 3 टाइम्स. ओके. तर हा विचार करून त्या पुढच्या म्हणजे नेक्स्ट इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंडचाही विचार करू शकता. वाटल्यास तो काय आहे आणि कसा असायला पाहिजे त्यावरती आपण कदाचित अजून एक चर्चासत्र करू शकतो. हां, पण ॲटलिस्ट 4थ्या राऊंडचा फॉर्म भरताना ही काळजी घ्या की व्यवस्थित भरा. ओके. आणि ते भरताना या सर्व गोष्टीचा विचार करा. त्यानंतर फक्त जे काही राहील तो इन्स्टिट्यूट लेवल किंवा स्पॉट राऊंड असेल आणि तिथं कसलीही स्कॉलरशिप मिळत नाही. ओके. सर, आता जे आपण डिस्कशन केलं, अलॉटमेंट झालं नाही तर काय, याबद्दल आपण मार्गदर्शन केलं. पण असंही होऊ शकतं की मी काहीतरी रँडमली 100 ऑप्शन टाकले होते आणि त्यातलं मला 90 ऑप्शन मिळालंय, पण हायलाइटेड हा शेवटचा राऊंड आहे, तर मी काय करायला पाहिजे? हां, म्हणजे तुम्हाला या शेवटच्या राऊंडमध्ये काय झालेलं आहे की 90वा ऑप्शन मिळालेला आहे. हो हो हो. हां, आणि हां, 4थ्या राऊंड नंतर जर 90वाही जर ते कंपल्सरीच झालं. हां, कंपल्सरी झालं. बरोबर. तरीही ते ऑटो फ्रीज होतंय. शेवटी ॲडमिशन घ्यायचं की नाही दॅट इज युअर कॉल. ओके. हां, म्हणजे तुम्ही जा तिथं, सर्व माहिती घ्या आणि तुम्हाला तुमच्या क्रायटेरियामध्ये किंवा व्यवस्थित जर सगळं जर वाटलं तर 100% ॲडमिशन घ्यायला पाहिजे. आणि जर नाहीच जर झालं, ओके, आणि तुमची थोडीफार फायनान्शियल कंडिशन चांगली आहे, ओके, तर मग पुढच्या ज्या फेऱ्या होणार आहेत ना त्याचा विचार करा. हां, त्या इन्स्टिट्यूट लेवल असणार आहे किंवा अगेन्स्ट वॅकन्सी हे काही राऊंड होणार आहे. बरोबर. तो राऊंड म्हणजे एकच असतो, तो स्पॉट राऊंड. हो. हां, तर त्याचा विचार करू शकता. ओके. आणि म्हणजे मी तेच म्हणेल परत की मी एक सर्वसामान्य पॅरेंट्स आहे आणि तोच क्वेश्चन, मी स्पॉट राऊंडला जाणं योग्य राहील की 90 ऑप्शन बरोबर कंटिन्यू करणं योग्य राहील? कारण हा खूप वेळेस आणि रिपीटेडली क्वेश्चन सर विचारला जातो, तर याबद्दल थोडंसं अजून डिटेलमध्ये. एक फक्त मी इथं एवढंच सांगेन की जर असा जर क्वेश्चन असेल तर ते ॲडमिशन घ्या तुम्ही. हो हो. जर तुम्हाला जर जमत असेल आणि व्यवस्थित वाटलं तर ॲडमिशन घ्या. आणि ते ॲडमिशन घेतल्यानंतरही ते फक्त तिथलं ॲडमिशनचं जे कन्फर्मेशन लेटर आहे ते लेटर घेऊन तुम्ही स्पॉट राऊंड पण अटेंड करू शकता. ओके. तर हा एक चान्स तुम्ही घेऊ शकता. आणि ते स्पॉट राऊंड करताना जर तुमचं नशिबाने त्यापेक्षा जर चांगलं मिळालं तर 100% तो विचार करू शकता. ओके. सर, आपण जे मोलाचं मार्गदर्शन आपल्या विद्यार्थी मित्रांना आणि त्यांच्या पॅरेंट्सला दिलं आहे त्याबद्दल पुन्हा एकदा लॅपटेक इनोव्हेशनतर्फे आणि आम्ही सर्वांतर्फे तुमचं मनपूर्वक आभार मानतो आणि हा भाग इथेच संपवतो. धन्यवाद सर. धन्यवाद.